नमस्कार. आज मी बनवणार आहे एकदम हेल्दी असा चिक्कू मिल्क शेक. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि एनर्जीने भरलेला हा मिल्क शेक लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. जर तुमच्याकडे घरात पिकलेले गोड चिक्कू असतील तर अगदी 5 मिनिटात तुम्ही हा भन्नाट मिल्क शेक तयार करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण रेसिपी पाहणार आहोत, तर रेसिपी कुठेही स्किप न करता बघा, रेसिपी पूर्ण बघा. आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर रेसिपी बनवायला घेऊया. इथे मी 4 चिकू घेतलेले आहेत. आता तुम्हाला जर 4 चिकूंचा बनवायचा असेल किंवा याच्यापेक्षा जास्त चिकूंचा बनवायचा असेल किंवा 2 चिकूचा बनवायचा असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती मिल्क शेक बनवायचा आहे त्यानुसार चिकू घ्यायचे आहे. आता इथे मी 4 चिकू घेतलेले आहे. एवढ्या चिकूमध्ये 2 ग्लास मिल्क शेक होतो. तर इथे मी हे चिकू धुवून घेतलेत आणि कोरडे करून घेतलेत आणि आता याच्या साली काढायच्या आहेत आपल्याला आणि आता याला कापून घ्यायचं आहे. तर इथे मी चिकूच्या साली काढून घेते अशा प्रकारे. तर खूप सोपी रेसिपी आहे. आता बाहेरचा मिल्क शेक न पिता तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे 5 मिनिटात मिल्क शेक तयार करून पिऊ शकता किंवा घरच्यांना देऊ शकता. तर उन्हाळा चालू झालेला आहे, सतत आपल्याला काहीतरी थंड असं प्यायला वाटतं. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही फळांचा मिल्क शेक करून पिऊ शकता. तर उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं आणि असं थंड पेय जास्त प्यायला आवडतात, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे करून पिऊ शकता. आता इथे मी चिकू कट करून घेत आहे आणि याच्यातल्या बिया आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि सगळे चिकू आता कापून घ्यायचे आहेत. तुम्ही बारीक पण कापू शकता किंवा मोठेसुद्धा कापू शकता, कारण आपल्याला याला मिक्सरलाच वाटून घ्यायचं आहे, त्यामुळं बारीक मोठं कसंही कापू शकता. इथे मी थोडे मोठेच कापून घेतलेले आहेत. आता कापून घेतले मी आणि आता आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. मिक्सरचं भांडं मोठंच घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्याकडे ज्यूस करायचं भांडं असेल तर तुम्ही त्याच्यातसुद्धा करू शकता. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यातच करणार आहे. तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. याच्यामध्ये हे कापून घेतलेले चिकू आपल्याला टाकून घ्यायचे. तर मी सगळे चिकू आता या भांड्यामध्ये टाकून घेते. आता याच्यात टाकायचं आहे पाऊण ग्लास दूध. तुम्हाला दूध जास्त पातळ पाहिजे तर तुम्ही दूध थोडं जास्तसुद्धा टाकू शकता. मी इथे पाऊण ग्लास दूध टाकलेला आहे. ग्लास थोडा मोठा आहे म्हणून मी पाऊण ग्लास घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 2 चमच साखर टाकायची आणि 2 ते 3 बर्फाचे खडे टाकायचे. जर तुम्हाला जास्त थंड प्यायचं असेल तर तुम्ही बर्फाचे खडे वाढवू शकता आणि जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर जास्त वाढवू शकता किंवा चिकू जास्त गोड असेल तर साखर कमीसुद्धा टाकू शकता. तर इथे आता मी 2-3 बर्फाचे खडे टाकले आणि आता याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं. तर इथे फिरून घेतलेला आहे. तर मिल्क शेक रेडी झालेला आहे. आता इथे ग्लासमध्ये मी घेते. तर ग्लास घ्यायचा आपल्याला, यामध्ये हा मिल्क शेक टाकून घ्यायचा आणि वरतून थोडे काजू बदामाचे काप जर पाहिजे असेल तुम्हाला तर टाकू शकता किंवा इलायची पावडरसुद्धा थोडंसं टाकू शकता. हे सर्व मी आता मिल्क शेक ह्या ग्लासमध्ये टाकून घेते आणि वरतून थोडेसे काजू बदामाचे काप टाकणार आहे आणि एक चिकूची फोड लावणार आहे. तर असं घरच्या घरी थंडगार चिकूचं मिल्क शेक रेडी झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.